आजी, ते पांढऱ्या मुशीवाले, पांढऱ्या केसवाले आणि ते लहानसं बाळ त्यांच्या जवळ आहे, ते तुमच्याच आप्पाजी आहे ना? हो बाई, माझ्या आप्पाजी नाही होय, माझा नवरा होय म्हटलं. हो हो, तेच ते. ओ आजी, ते जे आप्पाजी आहे ते लहान बाळाला घेऊन पार्क मध्ये आले होते थोड्या वेळ आधी. ते बेंचवर बसले होते आणि मी तिथेच खेळत होती. मग ते उठून चालले गेले आणि त्या बेंचवर मला ही चाबी दिसली. हे तुमच्याच घरच्या कारची चाबी आहे ना? अहो माय, काय सांगू बाई, हा माणूस लयच विसरभोळे आहे ना. कधी कधी ते चष्मा विसरतात, कधी पेन विसरतात, कधी आधार कार्ड विसरतात. आणि एक दिवस कनी बाई मलेच विसरले होते. स्कूटीवर बसून नेलं मले आणि सोडून दिलं तिथं तर चालले आल्या घरी. एवढा तर विसरभोळ्या माणूस आहे बाई या. आता काय सांगू बाई, लहानशा लेकराला संग नेलं तर आता त्याला विसरते काय? बरं ठीक आहे ठीक आहे, हे घ्या तुमची चाबी. हो माय, लय चांगलं काम केलं होत्या. देवो बाई देवो. ओ आजी, अशीच कशी चाबी देऊन देऊ? मी एवढी तुमची किमती चाबी घेऊन आली घरापर्यंत, काही बक्षीस तर द्या. हो बाई, आणते पैसे, थांब इथंच. नवय कोण होय तू? कशी आली इथं? ते पार्क मध्ये बसले होते ते जाईन तुम्ही? शांताबाई संग बसलो होतो, पोरगी सांगाल तर नाही आली नाही. हो बाई, मी पार्क मध्ये बसलो होतो ना, तर सांगू नको हा. हे घे पैसे, ठेव. पैसे जाऊ तुला काय करायला लागते. हो, तुम्ही पार्क मध्ये गेले होते ना, हे घेऊ बाई पैसे. आणि ते चाबी दे बरं. आणि तुम्ही घरात चला आता फक्त. इथं बसा, इथं बसा पहिले. काय झालं मग? एवढं फॅक्शन असते काय मग? अहो, माझ्या आवाजानं झपकन पडतो तू. काय म्हणून राहिली? अहो, तुम्ही पार्क मध्ये गेले होते ना लेकराले घेऊन? गेलो होतो मग. अहो, तुम्ही किती विसर भोळे हाय व. तुमचा इलाज करा ना दिमाखाचा. पहिले बदाम खात जा ना. त्या दिवशी आधार कार्ड ठेवलं पार्क मध्ये, त्या दिवशी पेन ठेवला. आता तुम्ही चाबी विसरून आले. एखाद दिवशी त्या लहानच्या लेकराला तुम्ही पार्क मध्ये ठेवून द्या. हेच महिना चाबी आपल्या कारची. तिथं हे पार्क मध्ये विसरून आले होते. बरं झालं ती इमानदार पोरगी आली, तिनं हे चाबी इथपर्यंत आणून दिली. नाही तर आता कार कायनं चालू केली असती. का हो, आपल्या इथं कुठं आहे कार? आपल्या घरी कार नाही आहे का? नाही, 500 रुपये गेले. अहो, त्या डोक्याचा पहिले इलाज कर. विसर घोडी आहे आणि दुसऱ्याला म्हणतं